2010 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जगातल्या 10व्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. IMFचा डेटा जो दरवर्षी रिलीज होत असतो त्याप्रमाणे भारत 10व्या नंबरला होता. भारताचा जीडीपी तेव्हा 2 ट्रिलियन होता. त्यानंतर या जीडीपी मध्ये थोडी थोडी वाढ होत गेली. भारताचा जो काही विकासाचा दर होता तो देखील कॉन्स्टंट राहिला, 8%, 9%च्या दरम्यान राहिला आणि या दरम्यान भारत 10व्या नंबरवरून 9व्या, 8व्या, 7व्या, 6व्या, 5व्या आणि 2024 मध्ये अगदी 4थ्या स्थानावर देखील पोहोचला, पण अगदी थोड्या काळासाठी. पण भारत 4थ्या स्थानाला फक्त टच करून परत आला आणि 5व्या स्थानावर स्थिर राहिला. पण भारतातले अनेक नेते, राज्यकर्ते मात्र त्या 4थ्या नंबरमध्ये अडकून बसले आणि मशगूल झाले आणि विजयाचा आनंद साजरा करायला लागले. पण ऍक्च्युली भारतानं 4था नंबर लगेचच सोडलेला होता. भारत 5व्या नंबरवर आलेला होता. आता त्याच्यापेक्षा मोठा झटका सरकारला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला बसलाय. तो म्हणजे भारत आता 5व्या नंबरला देखील राहिला नाही. भारत आता उलटी गिनती म्हणतात तसं भारत आता 6व्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालाय. मग असं व्हायचं कारण काय? मग सरकारचं यामध्ये काय चुकतंय आणि नेमके याच्या मागचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. अनुराग ठाकूर वगैरे अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते मागच्या काही दिवसांपासून सेलिब्रेशन करत होते की भारत 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था झालाय. पण प्रत्यक्षात भारत 4था नंबर कधीच सोडून मोकळा झालेला होता. भारत 5व्या नंबरवरती होता. पण प्रत्यक्षात आता जो एप्रिलचा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकचा IMFचा डेटा आलाय त्यानुसार बघितलं तर भारताचा जो 5वा नंबर होता तो आता गेलाय आणि 5व्या नंबरवरती आता UK आलाय. युकेनं भारताचा नंबर घेतलाय आणि भारत आता 6व्या नंबरला फेकला गेलाय. मग असं का झालं आणि असं होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते बघूया. आता यातलं सर्वात पहिलं महत्वाचं कारण आहे म्हणजे ढासळणारा रुपया. रुपया अशा पद्धतीने ढासळतोय की रुपयाला कुणी थांबवूच शकत नाही की काय असं वाटायला लागले. मला आठवतंय साधारण एक 15 ते 20 वर्षापूर्वी रुपयाची किंमत 40 ते 50च्या दरम्यान असायची. आता रुपयाची किंमत 90 रुपयांपेक्षा जास्त झालेली. आजच्या घडीला ती 93 रुपये आहे. काही काळापूर्वी ती 94च्या पुढे देखील जाऊन परत आली. त्यामुळे झालंय असं की मागच्या एप्रिलमध्ये बरोबर 21 एप्रिलचा जर डेटा पकडला तर त्या दिवशी रुपयाची डॉलरच्या विरोधात व्हॅल्यू होती $1 बरोबर 85 रुपये. आता सध्या $1 बरोबर 93 रुपये, म्हणजे 8 रुपये व्हॅल्यू रुपयाची कमी झालेली आहे एका डॉलरच्या तुलनेत. म्हणजे $1 समोर ठेवला तर अगोदरचा रुपया आत्ताच्या रुपयापेक्षा खूप स्ट्रॉंग होता असं आपण म्हणू शकतो. आणि भारत ऍक्च्युली आपल्या देशभरातला अंतर्गत व्यापार, बिझनेस या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतोय. भारताचा नॉमिनल जीडीपी जो आहे जो रुपयामध्ये जर मोजला तर तो 9%नी वाढतोय आणि ती चांगली ग्रोथ आहे. पण प्रत्यक्षात जगाचा ज्यावेळेला जीडीपी मोजला जातो किंवा जगाचं रँकिंग ज्यावेळी मोजलं जातं तेव्हा IMF ते डॉलर टर्म्स मध्ये काढतं आणि डॉलरच्या तुलनेत जर बघितलं तर इथं मात्र भारतीय रुपया गटांगळ्या खातोय. तो मागच्या अनेक वर्षांपासून खातोय ते बघितलंय. 2014 पासूनचा डेटा बघायचा म्हणजे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून बघितलं तर जवळजवळ 3.7% पर इयर एवढा रुपयाच्या व्हॅल्यूमध्ये ऱ्हास होत गेलाय. म्हणजे जवळजवळ 3.5 ते 4.25% रुपया दरवर्षी पडतोय. हे मागच्या 12 वर्षामधला ट्रेंड आहे जेव्हापासून मोदी सत्तेत आहेत. त्यामुळे रुपयाची व्हॅल्यू कमी होत गेली. दुसऱ्या बाजूला युद्ध चालू असताना देखील पाऊंड जो युकेचं चलन आहे हे युकेचं चलन मात्र अजून स्ट्रॉंग होत चाललंय आणि रुपया कशाच्या तुलनेत पडतोय? रुपया डॉलरच्या तुलनेत पडतोय जो डॉलर ऑलरेडी पडायला लागलेला आहे. त्यामुळे रुपयाची ऍक्च्युअल घसरण ही त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे जर ती डॉलरच्या समोर मोजली तर. त्यामुळे सध्या भारताचा जो जीडीपी आहे तो 3.92 ट्रिलियन आहे आणि युकेचा जीडीपी आहे 4 ट्रिलियन. म्हणजे दोघांच्या मध्ये जवळजवळ 80 बिलियनचा गॅप आहे आणि हा गॅप छोटा जरी वाटत असला तरी प्रत्यक्षामध्ये आता सध्या ज्या पद्धतीने भारताची चलन जे ढासळत चाललंय ते जर बघितलं तर भारताला हा गॅप भरून काढणं इतकं सोपं असणार नाही. भारताचा जीडीपी घसरण्यामागचं आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बेस इयरचं रिव्हिजन. कोणताही जीडीपी काढताना म्हणजे आता समजा 2024-25चा किंवा 25-26चा जीडीपी जर काढायचा असेल तर जीडीपी काढण्यासाठी एक बेस इयर पकडलं जातं आणि त्या बेस इयरच्या तुलनेत तो जीडीपी काढला जातो. त्यामध्ये जीडीपी मधली ऍक्च्युअल वाढ, त्या जीडीपी मधली नॉमिनल वाढ असे वेगवेगळे नियम असतात. हे सगळं करताना जो बेस इयर पकडला जातो तो साधारण 4-5 वर्षापूर्वीचा असतो. असा एक ट्रेंड आतापर्यंत चालत आलाय. पण प्रत्यक्षात आताचं जे सरकार काय करत होतं, हा 2011-12चा बेस इयर वापरत होतो. तो खूप जुना होता आणि हा जुना बेस इयर वापरल्यामुळे भारताची जी अर्थव्यवस्था होती, भारताची इकॉनॉमी थोडीशी फुगलेली दिसायची आणि प्रत्यक्षात ते लक्षात यायचं नाही. आणि हीच जी फुगलेली वाढ होती ही लक्षात आली जेव्हा बेस इयर चेंज केलं गेलं. या वर्षीच म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये भारतानं बेस इयर चेंज केलं आणि ते केलं 2022-23.
2022-23 केल्यानंतर यामध्ये मोठा फरक दिसून आला. जी भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन आहे असं आपण समजत होतो, ती प्रत्यक्षात निघाली 3.93 ट्रिलियन, म्हणजे आता जी आहे तेवढी. त्यामुळे झालं काय, तर हा जो 80 बिलियनचा गॅप आहे तो इथंच तयार झाला. तो थोडक्यात आपण ओव्हर कॅल्क्युलेट केलेला, त्यामुळे आपण स्वतःला 5वी अर्थव्यवस्था समजत होतो, पण प्रत्यक्षात आपण अगोदर देखील 6वीच अर्थव्यवस्था होतो, जी आता आहोत. पण सरकारने हा आकडा का बदलला नाही, हा प्रश्न सरकारलाच विचारला पाहिजे. सरकारला अनेक काळापासून जो आपला जीडीपीचा नंबर होता तो कदाचित मोठा दाखवायचा होता, त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी तोच नंबर मागच्या अनेक वर्षापासून ठेवलेला होता आणि तो तसाच चालू होता. तिसरं एक याच्या मागचं महत्वाचं कारण आहे तो म्हणजे एक्सपोर्ट्स. भारताची जी निर्यात आहे ती कमी झाली. भारताची निर्यात कमी होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जो टॅरिफ लावला त्यामुळे भारताची अमेरिकेला होणारी निर्यात कमी झाली आणि त्यामुळं भारताच्या निर्यातीवर परिणाम झाला. याच्याशिवाय ज्या स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये सध्या प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात क्रूड ऑइल खरेदी करण्यासाठी, तो देखील भारताला एक सध्या फटका बसतोय. या सगळ्या गोष्टींचा परिणाम भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेवर व्हायला सुरुवात झाली. दुसरी एक गोष्ट, भारताकडे जे फॉरेन रिझर्व्ह होते, ज्याला आपण परकीय गंगाजळी म्हणतो, हे फॉरेन रिझर्व्ह देखील भरपूर प्रमाणात आपले खर्च होत आहेत, कारण आपल्याकडे आता तेलासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. जो फेब्रुवारीमध्ये 728 बिलियन फॉरेक्स होता भारताकडे, तो आता घटून 700 बिलियन वरती आलाय. म्हणजे त्या मुद्द्यावर देखील भारत आता मार खातोय. आणखी एक गोष्ट, जो ट्रेड डेफिसिट होता तो ट्रेड डेफिसिट देखील आता वाढत चाललाय. चीन बरोबर तर आपण अगोदरपासून डेफिसिटमध्येच काम करतोय. अमेरिकेबरोबर थोडासा सरप्लस असायचा, पण तिथं देखील आता भारताचा तो सरप्लस कमी होत चाललाय, कारण जिथं टॅरिफ लागलेले होते. भारताची अर्थव्यवस्था घसरण्याचं आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे एफपीआय, म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, या दोन्ही मधली जी काही गुंतवणूक आहे ती कमी होत चाललेली आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये जो एफडीआय भारतात पूर्वी यायचा त्या एफडीआयचं प्रमाण थोडंसं कमी झालंय. दुसरी गोष्ट, जी फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट होती ती देखील कमी व्हायला चालली आहे. आणि याच्यातला जर इनफ्लो आणि आउटफ्लो बघितला तर नेट आउटफ्लो आता दिसायला लागलाय. म्हणजे दरवर्षी जी काही गुंतवणूक होते आणि जी काही गुंतवणूक काढली जाते भारतातून, ती जर बघितली तर काढली जाणारी गुंतवणूक ही जास्त दिसायला लागली. मागच्या 2-3 वर्षामधली ही गोष्ट आहे. त्यामुळे आताची जी मार्केटची परिस्थिती आहे ती बघितली तर भारतातून हा पैसा अर्थातच जाणार आहे आणि तो जात राहील. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला हा फटका येणाऱ्या काळात देखील बसणार आहे. त्यामुळे झालंय असं की हे सगळी 4 महत्वाची जरी कारणं असली तरी सर्वात महत्वाचं मोठं कारण आहे ते म्हणजे रुपया ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं घसरतोय, तो आता सध्या फक्त युद्धामुळे घसरतोय असं आपण म्हणून जरी बाजूला झालो तरी प्रत्यक्षात कारण ते नाही आहे. युद्ध चालू व्हायच्या अगोदर देखील मागच्या एप्रिल पासून या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत रुपया जवळजवळ 85 पासून 90 पर्यंत पोहोचलेला होता आणि ही घसरण फार मोठी आहे. त्यामुळे रुपयातली ही घसरण, जे सरकार पूर्वी म्हणायचं, नरेंद्र मोदी पूर्वी म्हणायचे किंवा अगदी सुषमा स्वराज म्हणायच्या की जसं जसं देशाचा रुपया किंवा देशाचं चलन कोसळत जातं तसं तसं देशाच्या पंतप्रधानांची अब्रू देखील घसरत जाते. आता हाच नियम पंतप्रधान नरेंद्र मोदींना लावता येईल काय, कारण त्यांच्या काळामध्ये रुपया 93 रुपयांच्या पर्यंत पोहोचलाय डॉलरच्या तुलनेत. नरेंद्र मोदी स्वतःच एकदा म्हणाले की रुपया आणि मनमोहन सिंग यांचं वय याच्यामध्ये कोण अगोदर पुढे जातंय याच्यात रेस लागलेली आहे. आताची ही रेस तर खूप जास्त वेगानं आहे, कारण नरेंद्र मोदींचं वय 75 बघितलं तर रुपया जवळजवळ 93ला पोहोचलाय. त्यामुळे रुपयाची जी घसरण आहे ती या सरकारला रोखता येत नाहीये आणि हा आत्ताचा सर्वात मोठा प्रॉब्लेम झालाय. आणि त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था पहिल्यांदा उलट्या गतीने फिरायला लागलेली आहे. जी सरळ वाढत वाढत चाललेली होती ती आता घसरत 4 वरून 5 ला गेली आणि 5 वरून आता 6 ला गेलेली आहे. याशिवाय आणखी काय कारणं महत्वाची असू शकतात भारताची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने घसरत चालली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.